त्या दिवशी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मी जे सांगितलं माझ्या पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना की यावेळेस नरेंद्र मोदी यांना आपण पाठिंबा द्यायचा आहे। त्याचं मला असं वाटतं विश्लेषण मी त्या दिवशीच्या सभेमध्ये मी केलेलं आहे। पहिल्या 5 वर्षातल्या काही गोष्टी ज्या मला पटल्या नाहीत त्याच्या बाबतीत मी जो विरोध करायचा तो विरोधही केला। अनेक वेळा सांगतात लोक की राज ठाकरेंनी भूमिका बदलली। प्रश्न 2014च्या अगोदरची भूमिका ही निवडून आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर जर तिकडे भूमिका बदलू शकते तर मला असं वाटतं की मला भूमिका बदलणं आवश्यक होतं। आणि त्याला भूमिका बदलणं म्हणत नाहीत, त्याला धोरणांवरती त्याला टीका म्हणतात। आणि त्याप्रमाणे त्या प्रकारची टीका मी त्यावेळेला केली। अर्थात ती टीका करताना त्याच्या मोबदल्यात काही मागितलं नव्हतं की मला मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून मी टीका करतोय, माझे 40 आमदार फोडले म्हणून मी टीका करतोय, असल्या कुठच्या गोष्टींमधनं ती टीका नव्हती। ती मुद्द्यांना टीका होती, त्या भूमिकांवरती ज्या केलेली टीका होती। त्याच्यानंतरच्या पुढच्या 5 वर्षामध्ये काही गोष्टी ज्या चांगल्या झाल्या त्याचं स्वागतही मी केलं। जसं 370 कलम रद्द होणं, राम मंदिरसारखा एक विषय, इतका मोठा विषय। म्हणजे खरं तर राम मंदिर ही गोष्ट आपल्याला काय धर्माच्या आधारावरती राष्ट्र उभं नाही करायचे, परंतु 1992 पासून ते 2024 पर्यंत एक रखडलेली गोष्ट, ज्याच्यामध्ये आजपर्यंत इतक्या कारसेवकांनी ज्यांनी आपली स्वतःची आहुती दिलेली आहे। आणि मला असं वाटतं तेव्हा तुम्ही कोणी तेव्हा नसाल, त्यावेळेला दूरदर्शनवरती एक काही स्लॉट्स यायचे वेगवेगळ्या काही चॅनल्सचे अर्ध्या तासाचे। त्याच्यामध्ये शरयू नदीमध्ये टाकून दिलेली कारसेवकांची प्रेतं, त्यांना ज्या प्रकारच्या गोळ्या घातल्या गेल्या होत्या त्या आंदोलनामध्ये, जे कारसेवक मारले गेले होते, मला असं वाटतं त्या सगळ्या कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील आणि ते राम मंदिर उभं राहिल्यावरती। आणि एक निश्चित, जर इतक्या वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न जर नरेंद्र मोदी नसते, जरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असला तरी, जर ते नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं। हा तसा म्हणजे अनेक जसे पेंडिंग विषय आहेत तसा हा एक तसाच राहून गेला असता विषय। सो NRCचा विषय असेल, राम मंदिराचा असेल, 370 कलम असेल, अनेक गोष्टींवरती मी त्या वेळेला स्वागतही केलं, अभिनंदनही केलं। मी स्वतः फोन करून अभिनंदन केलं या गोष्टींचं। काही गोष्टी चांगल्या होताना जेव्हा दिसायला लागतात त्यावेळेला मला असं वाटतं की एका बाजूला एक धडगुजरं कडबोळं आणि एका बाजूला एक खंबीर नेतृत्व, अशा वेळेला पुन्हा त्यांना एकदा संधी देणं हे आवश्यक आहे असं मला वाटलं। आणि म्हणून मी पक्षाने आमच्या ठरवलं की त्यांना नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची पुन्हा एकदा संधी देण्यासाठी म्हणून पाठिंबा द्यावा। अर्थात महाराष्ट्रासाठीच्या म्हणून आमच्या काही मागण्या आहेत, त्या त्यांच्यापर्यंत जातीलच, त्यांच्यापर्यंत पोचल्या जातीलच। त्याच्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यापासून अनेक गोष्टी आहेत। महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन, त्या दिवशी जो तरुणांचा मी विषय केला होता की आता या सगळ्या याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र हा खूप पुढे हरलेला आहेच म्हणजे त्याच्यामध्ये। आणि उद्योगधंद्यांमध्ये किंवा उद्योगपतींना पहिल्या ज्यांना प्रेफरन्स म्हणतो आपण असा वाटणारा हे महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे। आणि माझी अपेक्षा आहे की नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्य ही त्यांच्या समान अपत्यांसारखी पाहणं आवश्यक आहे, समान मुलांसारखी पाहणं आवश्यक आहे। गुजरात त्यांना प्रिय असणं हे स्वाभाविक आहे, कारण ते गुजरातमधले आहेत, ते गुजराती आहेत। परंतु इतरही राज्यांकडे त्यांनी त्याच प्रकारचं लक्ष
या पुढच्या 5 वर्षामध्ये दिलं जाईल अशी माझी अपेक्षा आहे. आणि पुढे कशा प्रकारे त्यांची पावलं पडत आहेत मला असं वाटतं हेही पाहणं तितकंच आवश्यक आहे आणि गरजेचं आहे. परंतु आज मी त्यांना जो पाठिंबा दिलेला आहे त्या पाठिंब्यावरती मी आज पक्षाची इथे पदाधिकाऱ्यांची, आमच्या पक्षाच्या नेत्यांची, आमच्या पक्षाच्या सरचिटणीसांची, महिला आमच्या सगळ्या आलेल्या आहेत त्यांची, पदाधिकाऱ्यांची बैठक आज इथे लावली. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षातल्या लोकांनी, 3 पक्षातल्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या लोकांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा आहे, कोणाशी बोलायचं आहे आणि पुढे कशा प्रकारे जायचं आहे या प्रकारची यादी 1-2 दिवसामध्ये आमच्याकडनं तयार होईल. त्याप्रमाणे ती त्यांच्यापर्यंत जाईल आणि आमच्याही जे पदाधिकारी असतील, माझे जे महाराष्ट्र सैनिक असतील त्यांनाही ते योग्य मानाने वागवतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्यांनी कोणाशी संपर्क साधायचा आहे, काय करायचं आहे, कारण त्याच्यामध्ये मग घोळ नको की हा आला तो आला असल्या काही गोष्टी नको. त्याच्यामुळे त्यांनाही कळलं पाहिजे की कोणाशी संपर्क साधायचा आहे, ज्याच्यातनं आमचे लोक कशा प्रकारे काम करतील आणि पूर्णपणे सहकार्य करायचं आणि पूर्णपणे प्रचार करण्यासाठी म्हणून मी सगळ्यांना सांगितलेलं आहे. परंतु कोणाशी संपर्क साधायचा आहे त्यांनी आमच्या लोकांशी ते आत्ता त्यांना सांगितलं जाईल, त्याप्रमाणे संपर्क साधल्यावरतीच प्रत्यक्ष काम सुरू होईल. त्याच्यासाठीची आजची बैठक होती. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.